आपलं जग इतकं मोठं आहे, इतकं गुंतागुंतीचं आहे. मग या सगळ्याला एका छोट्या कागदावर आणायचं कसं? हा प्रश्न काही आजचा नाहीये, हजारो वर्षांपासून माणसाला पडलाय. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. नकाशा. तर चला, आज याच कागदावरच्या जगाची एक सफर करून येऊया. बरं, नकाशा बनवण्यातली सगळ्यात मोठी अडचण काय असेल? विचार करा. हे अगदी एखाद्या गोल संत्र्याची साल न फाडता ती सपाट करण्यासारखं आहे. अशक्य वाटतंय ना? पृथ्वी गोल आहे आणि कागद सपाट. मग काय करायचं? यावर तसे दोन उपाय आहेत. एक आहे पृथ्वी गोल, म्हणजे पृथ्वीची एकदम परफेक्ट हुबेहूब कॉपी. आणि दुसरा उपाय आहे नकाशा, जो वापरायला सोपा आहे, पण त्याला काही गोष्टींशी तडजोड करावी लागते. मग प्रश्न येतो की आपण पृथ्वीगोल सोडून नकाशा का वापरतो? साधा आहे. एवढा मोठा पृथ्वीगोल कोणी खिशात घालून फिरू शकतं का? नाही ना? पण नकाशा? तो हवा तसा छोटा मोठा करता येतो. त्यावर तुमच्या गल्लीपासून ते अख्ख्या देशापर्यंत सगळं काही दाखवता येतं. आणि असे अनेक नकाशे एकत्र केले की तयार होतो आपला ॲटलस. हो, नकाशात थोड्या त्रुटी असतात, पण अख्खं जग आपल्या मुठीत आणण्याची ताकद फक्त नकाशातच आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या कोड्यापासून. गोल विरुद्ध सपाट जग. आपल्या पृथ्वीला कागदावर बघण्याची ही जी समस्या आहे ना, ती नकाशा बनवणाऱ्यांसाठी कित्येक शतकांपासून एक मोठं आव्हान ठरली आहे. तुम्ही विचार केलाय का, नकाशा म्हणजे नक्की काय? फक्त काही रेषा आणि रंग? नाही, त्यामागे कल्पना आहे. MAP हा शब्द आलाय लॅटिन माप्पावरून, आणि त्याचा अर्थ काय होतो माहितीये? कागदावर किंवा कापडावर साकारलेलं जग. विचार करा, केवढी भारी कल्पना ही. अख्खं जग एका कागदाच्या तुकड्यावर. प्रत्येक नकाशा खरं तर एक गोष्ट सांगत असतो. पण ती गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला त्याची भाषा शिकावी लागेल. हो, नकाशांची स्वतःची एक भाषा असते, एक युनिव्हर्सल लँग्वेज. चला, आज आपण याच भाषेची ओळख करून घेऊया. ओके, तर ही भाषा शिकण्यासाठी आपण उदाहरण म्हणून घेऊया भारताचा हा प्राकृतिक नकाशा. या एका नकाशाच्या मदतीने आपण त्याचे सगळे महत्त्वाचे घटक एक एक करून समजून घेऊया. ठीक आहे. तर कुठलाही नकाशा हातात घेतल्यावर पहिली नजर कुठे जायला हवी? त्याच्या शीर्षकावर. हे अगदी पुस्तकाच्या नावासारखं आहे. इथे बघा, शीर्षक आहे भारत प्राकृतिक. या दोन शब्दातच सगळं आलं. आपल्याला लगेच कळतं की हा भारताचा नकाशा आहे आणि त्यात नैसर्गिक रचना दाखवली आहे. सोपा आहे ना? आता पुढचा घटक आहे प्रमाण किंवा स्केल. याला पण नकाशाचं झूमिंग झूम आउट बटन म्हणू शकतो. हजारो किलोमीटरचा भारत एवढ्याशा कागदावर कसा बसला? ह्याच प्रमाणामुळे. हे आपल्याला सांगतं की नकाशावरचं 1 सेंटीमीटर अंतर म्हणजे जमिनीवर प्रत्यक्षात किती किलोमीटर आहेत. ह्याचमुळे आपल्याला अंतराचा अंदाज येतो. आणि आता येतो नकाशाचा सिक्रेट डिकोडर, म्हणजेच सूची किंवा लेजंड. हा नकाशाचा शब्दकोशच असतो असं समजा. हिरवा रंग म्हणजे काय? मैदान. तपकिरी रंग म्हणजे डोंगर. निळी रेघ म्हणजे नदी. या सगळ्या सांकेतिक खुमांचा अर्थ ही सूचीच आपल्याला उलगडून सांगते. याशिवाय नकाशा वाचताच येणार नाही. आणि चौथा पण सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे दिशा. तुम्ही पाहिलं असेल, नकाशावर एक बाण असतो ज्यावर N किंवा U लिहिलेलं असतं. तो आपल्याला उत्तर दिशा दाखवतो. आणि एकदा का आपल्याला उत्तर दिशा कळली की बाकी सगळ्या दिशा आपोआप कळतात. मग आपण नकाशा योग्य तऱ्हेने पकडून खऱ्या जगाशी ताळून पाहू शकतो. तर मग हे आहेत नकाशा वाचण्याचे 4 महामंत्र. लक्षात ठेवा, शीर्षक, प्रमाण, सूची आणि दिशा. हे 4 घटक समजले की जगातला कुठलाही नकाशा आपल्यासाठी एक उघडं पुस्तक आहे. ठीक आहे, आता आपल्याला नकाशाची भाषा तर समजलीये. मग आता जरा नकाशांच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या दुनियेत शिरूया. कारण प्रत्येक कामासाठी, प्रत्येक गरजेसाठी एक वेगळा नकाशा असतो. सगळ्यात पहिला आणि कॉमन प्रकार म्हणजे प्राकृतिक नकाशा. नावाप्रमाणेच हे नकाशे आपल्याला पृथ्वीची नैसर्गिक रचना दाखवतात. म्हणजे पर्वत कुठे आहेत, पठारं कुठे आहेत, मैदानं, नद्या, समुद्र. थोडक्यात सांगायचं तर माणसाने काहीही करण्यापूर्वी पृथ्वी जशी होती तिचं चित्र हे नकाशे दाखवतात. आता ह्याच्या अगदी उलट असतो राजकीय नकाशा. इथे निसंगापेक्षा माणसाने काय केलंय हे महत्त्वाचं. देश, त्यांची राज्य, जिल्हे, मोठी शहरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणसाने एकमेकांमध्ये आखलेल्या सीमा. ही कहाणी असते माणसाच्या जगाची. आणि मग येतो तिसरा प्रकार, उद्देशात्मक नकाशा. हे म्हणजे नकाशांच्या दुनियेतले स्पेशलिस्ट डॉक्टर.
त्यांना फक्त एकाच विषयाची माहिती द्यायची असते, जसं की भारतात चहाचं उत्पादन कुठे होतं किंवा मुंबईत लोकसंख्येची घनता कुठे जास्त आहे. अशा एका विशिष्ट प्रश्नाचं उत्तर हे नकाशे देतात. चला, आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आपण नकाशांचा इतिहास पाहिला, त्यांचे प्रकार समजून घेतले. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आजच्या जगात या नकाशांचं नेमकं महत्त्व काय आहे? जरा विचार करून बघा. आजच्या दिवसात आपण कुठे कुठे नकाशा वापरला असेल किंवा नकाशावर अवलंबून राहिलो असू? उत्तर कदाचित आश्चर्यकारक असेल, कारण नकाशा आपल्या विचारापेक्षा खूप जास्त आपल्या आयुष्याचा भाग बनला आहे. अगदी खरं सांगायचं तर नकाशे सगळीकडे आहेत. शाळेतल्या भूगोलाच्या पुस्तकापासून ते सुट्टीत फिरायला जाताना वापरल्या जाणाऱ्या ॲप्सपर्यंत. हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी, आपल्या शहराचं नियोजन करण्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी सुद्धा. प्रत्येक ठिकाणी नकाशा हाच आपला मार्गदर्शक असतो. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी लागलेला हा शोध आजही आपलं आयुष्य किती सोपं करतोय. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न सोडून जातो. नकाशांचा प्रवास कागदावरून सुरू झाला, आज तो आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर पोचला आहे. मग या प्रवासाचा पुढचा टप्पा काय असेल? 3D हॉलोग्रॅम्स की थेट आपल्या डोळ्यांसमोर दिसणारे ऑगमेंटेड रिॲलिटी नकाशे? भविष्य काहीही असो, एक नक्की, जग समजून घेण्यासाठी नकाशांची गरज आपल्याला कायमच भासणार आहे. यावर नक्की विचार करा.